हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी आज इकडचा म्हणजे या किचनमधला गोव्याकडचा तुम्हाला व्लॉग पाहायला मिळतो आहे. 1.5-2 महिन्याच्या सुट्टीनंतर आमची ट्रिप ही झाली, तिथलेही तुमच्याशी व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. अजून एक 2-3 डेस्टिनेशनचे व्हिडिओज आहेत, ते एडिट झाले की मी तुमच्याशी नक्की शेअर करेन, कारण काही क्लिप्स माझ्याकडे नाही आहेत, त्या मला मागून घ्यावे लागतील आणि मग तुमच्याशी मी व्हिडिओ शेअर करेल. आणि आज होती वटपौर्णिमा. माझा तरी उपवास होता, पण माझ्याबरोबर सगळ्यांनाच खिचडी खायची होती नाश्त्याला, तर इथे खिचडी बनवती आहे. आणि रात्रभर प्रचंड पाऊस झाला आहे, सकाळी पाऊस पडतच होता. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आहे वटपौर्णिमा, तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सकाळपासून इतका पाऊस पडतोय, आम्ही मगापासून पूजेसाठी जायचा प्रयत्न करतो, पण पाऊस काही थांबत नाही आहे. आणि फायनली आता थोडाफार पाऊस थांबला आहे, तर पटकन आम्ही रेडी झालो आहोत आणि मी आणि जाऊबी आता चाललो पूजेसाठी. चला तर बघ, आणि ब्लॉग कंटिन्यू बघा, आवडलं तर नक्की लाईक करा. जाऊया. थोडंफार पावसात भिजत फायनली आम्ही मंदिराकडे येऊन पोहोचलो. आणि दोघींनी पण छत्री नाही घेतली आम्ही, कारण पाऊस येणार नाही असं वाटलं, पण मध्येच अर्धा वाटेला आल्यावर थोडाफार पाऊस पडला आणि मग थांबत आम्ही आलो. आणि इकडे मंदिर आहे. आता आमची पूजा वगैरे झालेली आहे आणि बरोबर येताना पाऊस आला होता आणि आता निघताना परत पाऊस आला आहे. सो पाऊस जायची आम्ही वाट बघतो. आणि 12:30चा टायमिंग झालेला आहे आणि मुली स्कूलला गेल्या आहेत. रुहीला आम्ही नंदुबाईच्या घरी सोडून आलो आहोत. आता घरी जायचं आणि आज तर आमचा उपवास आहे, सो सगळ्यांसाठी खिचडीच बनली आहे घरी. आणि चला कधी पाऊस जाते बघूया, आणि पाऊस गेला की मग आम्ही घरी जाऊ. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका काय म्हणायचं ब्लॉगमध्ये नाही ब्लॉगमध्ये. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे तारीख 25. आज अंगारिका संकष्टी आहे, तर तुम्हा सगळ्यांना अंगारिका संकष्टीच्या खूप 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 शुभेच्छा. गणपती बाप्पा म्हण की म्हण, असं काय वेड्यासारखं. चल गणपती बाप्पा. आणि रात्री मस्त असे मोदक बनणार आहेत. आणि त्याचबरोबर या आमच्या छोट्या छोट्या
गणपती बाप्पांसाठी काय बनणार आहे? आणि काय काय पाहिजे तुला खायला? मोमोज. हां, मोमोज. तर ॲक्च्युली आम्ही फिरायला गेलो होतो तिकडे पंजाबला, हरियाणाला, हरियाणा नाही, बनारसला. सो तिकडे आम्ही मोमोज ट्राय केले होते, खाल्ले होते आणि तिकडचे इतके छान मोमोज होते आणि ते क्रेविंग अजूनही आहे. सो मुली आल्यापासून लागत आहेत की आल्यापासून लागले आहेत की मोमोज खायचे. सो फायनली मी म्हणजे आज बघणार आहे, ट्राय करणार आहे मोमोज. हे आज मी कधी बनवले नाही आहेत, पण आज ट्राय करणार आहे. सो रात्री मोदक बनतील नैवेद्याला आणि त्याचबरोबर आमच्या रोहीसाठी मोमोज. बदमाश बच्चा. तू स्कूलला का गेली नाहीस? प्रोजेक्ट आहे ना. प्रोजेक्ट? हां. आणि टीचरने सांगितलं मी पूर्ण काम करले मी आणि प्रोजेक्ट बनवलं मी छान आणि त्यांनी भुजगळ म्हटले आणि त्यांनी घरी पाठवले आणि त्यांनी तू येऊ नको स्कूलला म्हणले. होय, प्रोजेक्ट केली म्हणे बाई पूर्ण, म्हणून तिला घरी पाठवले म्हणे. कसला प्रोजेक्ट केलीस? काय प्रोजेक्ट बनवलीस? प्रोजेक्ट म्हणजे माहित आहे का तुला? काय स्कूल कुठे आहे तुझं? इमॅजिनरी स्कूल आहे तिचं. तर आज संकष्टी होती, तर सकाळी सगळं आवरलं आणि दुपारी मंदिरमध्ये आलो होतो गणपती बाप्पांच्या आणि दर्शन वगैरे घेतलं. आणि रुहीची बडबड तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली रुहीचं ॲडमिशन अजून स्कूलमध्ये केलेलं नाही आहे, अजून तिला मी स्कूलला पाठवत नाही आहे. नेक्स्ट मंथपासून इथे अंगणवाडी, जी सरकारी अंगणवाडी असते ती सुरू होईल, तर तिकडे मी तिला यंदाचं वर्ष बसवणार आहे. पण तिची इमॅजिनरी स्कूलची बडबड सुरूच असते, काही ना काही ती सांगत असते की आज आमच्या टीचरने असं केलं तसं केलं. तर इथे बघू शकता मी सगळ्या या भाज्या घेतलेल्या आहेत. कांदा चिरून घेतलेला आहे बारीक असा आणि हे जे कोबीज आहे ते किसून घेतलेलं आहे. गाजर होतं माझ्याकडे एक, तर तेही किसून घेतलेलं आहे. थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची. तर अशा प्रकारे इतक्या मी भाज्या म्हणजे घालणार आहे स्टफिंगमध्ये. त्याआधी मी पीठ मळून घेणार आहे आणि त्यामध्ये मैदा घेतलेला आहे, थोडासा मी रवा घातला आहे, मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे. आता व्यवस्थित हे आधी मळून घेते. पीठ व्यवस्थित मळून मी बाजूला ते रेस्ट होण्यासाठी ठेवून दिलं आणि त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून मी ह्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित थोड्या परतून घेणार आहे, कारण त्यांचा कच्चापणा गेला पाहिजे. काही जण अशाच कच्च्या घालतात, पण मला तो कच्चापणा नको होता, त्यामुळे थोड्याशा मी परतून घेणार आहे, जास्त वेळ नाही, कारण त्याचं ते क्रंचीनेस आहे तेही राहिलं पाहिजेत आणि जास्त त्या शिजल्या नाही पाहिजेत. सो थोडंसं मी ते परतून घेणार आहे भाज्या. तर कांदा घातला आहे, त्यानंतर कोबीज आणि गाजर आणि मग आल्याचे जे आलं मी किसून घेतलेलं आहे. ॲक्च्युली लसूण पण होती, मला ती थोडी बारीक चिरून घालायची होती, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी पुढे आलं लसणाची पेस्ट यामध्ये ॲड केलेली आहे. सो थोडा वेळ या भाज्या परतवून झाल्या की त्यामध्ये मग मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर मग जे ब्लॅक पेपरची पावडर असते ती घातलेली आहे. आणि तुम्ही ब्लॅक पेपर वगैरे स्किप देखील करू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल होतं सो मी घातली आणि व्यवस्थित ते परतून घ्यायचं. आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट मी सांगितल्याप्रमाणे, लसूण नव्हतं ॲक्च्युली, मला लसूण बारीक चिरून घालायचा होता पण नव्हता, त्यामुळे आलं लसणाची पेस्ट घातली. आणि त्यानंतर थोडासा ट्विस्ट म्हणून मी त्यामध्ये शेजवान, माझ्याकडे चटणी होती शेजवान चटणी, तर ती त्यामध्ये घातली. ॲक्च्युली मी हे काहीच टेस्ट करून पाहू शकत नव्हते, कारण माझा होता उपवास. सो राशीला थोडंफार मी टेस्ट करायला दिलं होतं की मीठ वगैरे सगळं ठीक आहे की नाही. सो तिने तरी तिला लहान मुलांना काय करणार, पण तरी देखील तिने म्हटलं की हां ठीक आहे, व्यवस्थित आहे सगळं. सो अशा प्रकारे हे मी स्टफिंग आहे ते बनवून घेतलेलं होतं. मी मोदकाचं सारण बनवलेलं आहे आणि यामध्ये जास्त काही नाही, खोबरं आहे, गूळ आहे आणि थोडेसे तीळ आहेत आणि ते तुपात मी व्यवस्थित म्हणजे ते खोबरं गूळ मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि तेल तेल नाही तुपात तीळ परतवून घेतलेले आहेत आणि त्याचे वाटणही परतवून घेतलेलं आहे थोडंसं तेलात, तुपात. आणि तर मोमोजचं सारण मगाशीच मी बनवून घेतलं होतं आणि पीठ देखील बनवून घेतलं होतं आणि आता मोदकाचं सारण मी बनवलेलं आहे आणि दोघांना पीठ एकच वापरणार आहे मी, मोदकाला आणि मोमोजला. सो पहिला मोमोज बनवून घेते आणि नंतर मोदक बनवते, कारण चंद्रोदय 10:30 वाजता आहे, लेट आहे. सो मोदक नंतरच मी लेट बनवेन. आणि चला पहिला मोमोज बनवून घेऊया, बघूया सक्सेस होतं की फेल होतं, कारण फर्स्ट टाईमच मी बनवत आहे. सो चला बनवूया.
इथे मी पातेल्यात पाणी करायला ठेवले आणि इकडं ही सारण ठेवलेली आहे आणि हे आता मी स्टीम करायला ठेवणार आहे. आणि शेप काही मला जास्त चांगला नाही देता आला कारण फर्स्ट टाईम आहे आणि फक्त मोदकाचं थोडंफार बनवलेलं आहे. आणि जे बरेच वेगवेगळे शेप असतात पण ते काय मला नाही जमत, म्हणजे मी ट्रायच नाही केलं. डायरेक्ट हा एकच शेप मी बनवलेला आहे. तर हे स्टीम करून घेऊयात. आपल्याला झाकायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे मोमोजचा हा माझा पहिला अटेम्प्ट सक्सेसफुल झाला आणि खरंच खूप छान बनले होते मोमोज. मुलींना तर खूप जास्त आवडले आणि मुलींना मी आधी करून दिले आणि त्यानंतर उपवास सुटल्यानंतर मीही खाल्ले आणि खरंच खूप छान बनले होते. आणि शेप थोडाफार नाही जमला मला, पण खूप छान बनले होते. आणि डिपसाठी मी मेयोनीज आणि शेजवानची चटणी होती ते मिक्स करून बनवलं होतं. आणि त्यानंतर इथे हे जे आपले आजचे म्हणजे उपवासाचे नैवेद्याचे मोदक, तर तेही मी बनवून घेतले. आणि चला मग आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. परत भेटूया नवीन एका व्लॉगसोबत, नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.